सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। ज्येष्ठ माजी नगरसेवक दिनकर आढाव यांचा अभिष्ट चिंतन सोहळा नारायण बापू चौक येथील निवासस्थानी पसायदान बंगल्यामध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी वाढदिवसानिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवर सर्वपक्षीय नेत्यांनी हजेरी लावून दिनकर आढाव यांना भरभरून शुभेच्छा दिल्या। दिनकर आढाव यांनी सामाजिक राजकारण विशेष करून सहकार क्षेत्रामध्ये जवळपास अर्धा शतकापासून आपल्या कार्याचा ठसा त्यांनी उमटवलाय। सुसंस्कृत आणि उच्च शिक्षित असल्याने त्यांना स्थानिक प्रश्नांची चांगलीच जाण आहे। नाशिकच्या विकासाचे अनेक प्रश्न त्यांच्या कारकिर्दीत सोडवले। खऱ्या अर्थानं सरपंच पदापासून त्यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली। तब्बल 30 वर्ष त्यांनी दसक सोसायटीचे नेतृत्व केले। दसक ग्रामपंचायत सरपंच म्हणून 5 वर्ष गावाचा विकास साधलाय। 1972 ते 1982 दसक गावचे सरपंच पद, नाशिक महानगरपालिका नगरसेवक पदाचा असा 25 वर्ष सातत्यपूर्ण प्रवास सुरू आहे। त्यामध्ये महानगरपालिका विरोधी पक्षनेता म्हणून 2 वर्ष त्यांनी काम करून नाशिककरांचे अनेक प्रश्न सोडवले। नाशिक सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन असताना सर्वाधिक ऊस गाळप आणि साखर उतारा करण्याचे श्रेय देखील त्यांनाच जातं। 1997 ते 2002 दरम्यान नाशिक सहकारी साखर कारखाना संचालक आणि 17 वर्षाच्या चेअरमन पदाचा काळ देखील ऐतिहासिक मानला जातोय। नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक म्हणून त्यांनी 15 वर्ष उल्लेखनीय काम केलं। ते स्वतः शेती व्यवसायामध्ये असल्याने शेतकऱ्यांच्या प्रश्नांची चांगलीच त्यांना जाण होती। शेतमालाला चांगला भाव कसा मिळेल आणि खास करून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना त्यांनी न्याय देण्याचा प्रयत्न केला। वेळ पडली तर थेट दिल्ली गाठून तत्कालीन केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांना हस्तक्षेप करण्यास सांगून शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावले। नाशिक कारखाना, नाशिक बाजार समिती संचालक, नाशिक शहर जिल्हा तालीम संघाचे उपाध्यक्ष अशी पदे भूषवून कारकीर्द भरत राहिली। नाशिक रोड येथील जेल रोड रस्त्याची दुरुस्ती, गोदावरी नदीवरील नांदूर दसकला जोडणाऱ्या पुलाचं काम पूर्ण केलं। त्यासोबतच गोसावी समाज, मुस्लिम समाज, लिंगायत समाजाच्या दफनभूमीसाठी व्यवस्था उपलब्ध करून दिली आहे। माजी पंतप्रधान स्वर्गवासी इंदिरा गांधी यांच्या पूर्णाकृती पुतळा बसवलाय। नगरसेवक म्हणून 1992, 1997, 2002, 2007, 2017 अशा 5 वेळा त्यांनी परिसराच्या सर्वांगीण विकासाचे काम केले। या दरम्यान त्यांनी गोदावरी सोसायटीचे 2, उपनगरचे 1, चंपानगरी, भीमनगर परिसरामध्ये 20 लाख क्षमतेच्या पाण्याच्या 5 टाक्यांची निर्मिती करत पाण्याचा प्रश्न मार्गी लावलाय। एवढंच नाही तर विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका, उद्याने, स्थानिक नागरिकांसाठी सभामंडप, अंगणवाडी इमारती, मुलांसाठी प्राथमिक शाळा, व्यायामशाळांची विकास केलाय। रस्ते, लाईट, ड्रेनेज व्यवस्था करून प्रभाग 36चा सर्वांगीण विकास साधलाय। त्यामुळे त्यांना दीर्घायुष्य लाभो अशा शुभेच्छा स्थानिक नागरिक, समाजसेवक, राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी प्रत्यक्षात भेटून दिल्या। यावेळी भाजप नेते लक्ष्मण सावजी, नाशिक रोड देवळाली व्यापारी बँकेचे अध्यक्ष निवृत्ती अरिंगळे, प्रशांत जाधव, बाळासाहेब सानप, शांताराम घंटे, सुनील बोराडे, बाबूराव आढाव, सागर भोजने, अनिल चौगुले, जाकीर शेख, कैलास घुले, मनोहर मेढे, समाधान बोडके, माजी नगरसेवक संभाजी मोरुचकर, प्रशांत दिवे, मंगला आढाव, शरद मोरेसर, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते दिनकर दत्तात्रय आढाव, योगेश गाडेकर, डॉक्टर प्रशांत भुजडा, कुलदीप आढाव, रोशन आढाव, राजेश आढाव, धनंजय लोखंडे, अजित बने, राजेंद्र दुसाणे, राजाभाऊ बोराडे, गणेश साधवाई आदी वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित राहून दिनकर अप्पा आढाव यांना शुभेच्छा दिल्या। जागर जनस्थानसाठी संदीप नवसे, नाशिक।